फायबर, व्हिटॅमिन आणि कॅल्शियमने भरलेलं पालकचं सूप थंडीमध्ये पिण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा. नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर बघा, हिवाळ्यात खूप साऱ्या पालेभाज्या येत असतात, तशी पालकचाही सीझन चालू झालेला आहे. आणि बघा, व्यवस्थित अशी एक पालकची जुडी आणून त्यातली मी साधारण अर्धी घेतलेली आहे सूपसाठी. 3 बाउल सूपसाठीचं हे प्रमाण सांगते. मुठीत बसेल एवढी पालक घेतली, एक कांदा चिरून घेतला आणि अद्रकचे काप करून घेतलेले आहेत उभे. तर आता पालक स्वच्छ धुवून नॉर्मल अशी फक्त 1-2 काप देऊन घेतलेत. नाही दिली डायरेक्ट टाकली तुम्ही तेलामध्ये तरी पण चालणार आहे, पण थोडीशी मी नॉर्मल असे 1-2 काप केलेले आहेत. तर आता आपल्याला अगदी कमी तेल टाकायचं आहे. हेल्दी सूप करायचं आहे तुम्हाला, तर त्यावेळेस कमी तेल टाकायचं आहे. तर पालक जेणेकरून खाली कढईमध्ये लागली नाही पाहिजे, त्यासाठी मी अशा पद्धतीने तेल जे एक पळी टाकलेले ते तेल असं चौकडून पांगवून घेतलं आणि अद्रकचे काप टाकून चिरलेला एक कांदा टाकायचा, थोडासा परतून द्यायचा आहे. बघा, पालकचं सूप तर ते पालकच असली पाहिजे, खूप जास्त त्याच्यात मला भेसळ करायची नाही आहे. वेगळे पदार्थ अजून वापरून मग त्याची चव बदली होते. तर त्यासाठी मी पालक जास्त वापरला आहे. फक्त एक कांदा टाकला आहे. थोडंसं सूप मिळून येण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर वगैरेची स्लरी काहीच वापरणार नाही आहेत ह्या सूपमध्ये, तरी व्यवस्थित असं घट्टपणा त्याला आलेला आहे. तर अद्रक कांदा परतल्यानंतर आपण पालक टाकून घ्यायचा. फक्त 3 ते 4 मिनिट जाऊन द्यायचे. एक वाफ आली की लगेचच पालक बघा शिजली गेलेली आहे, अजिबात वेळ लागत नाही. अशा पद्धतीने वाफेवर शिजवायला, पाण्यात वगैरे टाकून शिजवण्याची पण गरज नाही आहे. तर आता ही पालक सगळी व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायची एका भांड्यामध्ये, थंड होऊन द्यायची आणि मिक्सरला आपल्याला तिची पेस्ट करून घ्यायची. पाहू शकता, थोडीशी मी पालकची वाफ जाऊन दिली आणि मिक्सरमध्ये टाकून घ्यायची. त्याच्यामध्ये कोणतंही आपल्याला घट्ट होण्यासाठी मी काहीच वापरणार नाही आहे. त्यामुळे अशाच पद्धतीने ती बारीक करून घ्यायची. तर आता याच्यामध्ये तुम्हाला जर थोडंसं तिखटपणा पाहिजे असेल तर अर्धी मिरची टाकू शकता. ॲक्च्युली सूप जास्त तिखट नसतं, म्हणून मी अजिबात पण नाही टाकली आहे. तिखटाची चव जास्त नाही आली पाहिजे त्याला. पुढे जाऊन आपण चवीसाठी काळ्या मिरीचा वापर करणार आहे, त्याच्यामुळे मी हिरवी मिरची अजिबात नाही टाकली. तुम्हाला गरज असेल तर अगदी अर्धी मिरची, एवढ्या पालकासाठी तुम्ही मूठभर पालक हातात बसेल एवढी पालक घेतलेली आहे, त्या पालकासाठी अर्धी मिरची वापरू शकता. आता पालक सगळी मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं, बारीक करून घेतली आणि गरजेनुसार पाणी टाकलं. कितपत आपल्याला सूप करायचं आहे, अजूनही याच्यामध्ये पाणी बसू शकतं, पण मला 3 बाउल करायचं होतं, तर हे 3 बाउलचं प्रमाण बरोबर झालं आहे. आणि खूप जास्त पाणी टाकलं आपण तर मग ते भाजी शिजलेली एकीकडे पाणी एकीकडे असं होणार. त्यामुळे मी खूप जास्त असं पाणी टाकलं नाही. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. अर्धा ते पाव चमचा तुमच्या आवडीनुसार काळी मिरी वापरा. तुम्हाला स्पायसी किती पाहिजे त्या पद्धतीने, पण साधारण पाव चमच्याच्या वर टाकणं गरजेचं आहे एवढ्या सूपसाठी. चवदार अशी व्यवस्थित त्याला चव येते. पाहू शकता, अजिबात खूप जास्त वेळ न शिजवल्यामुळे पालकाचा कलर जराही उतरलेला नाही आहे. व्यवस्थित अशी सूपला उकळी आलेली आहे आणि हे पालकाचं कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि फायबरने भरलेलं अगदी लो कॅलरीचं सूप तयार झालेलं आहे. वेट लॉसला पण खूप उपयुक्त अशी ही रेसिपी आहे. तर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर अशाच पद्धतीने सूप बनवून तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये मी थोडंसं गार्निशिंगसाठी पुढे बटर टाकलं आहे. बटर न वापरता ह्या पद्धतीने सूप, लो कॅलरीचं सूप तुम्ही 100% बनवू शकता. माझी पालकाच्या सूपाची रेसिपी कशी वाटली आहे कमेंट्स करून अवश्य सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. गाजरच्या सूपाची रेसिपी टाकलेली आहे. कॅरेट सूप बाय वायकर्स किचन रेसिपी नक्की सर्च करून बघा. बटर टाकल्यामुळे बघा खूप छान असा त्याला एक तवंगा आलेला आहे आणि टेस्टमध्ये नक्कीच भर पडणार आहे. पण वेट लॉस करणाऱ्यांनी अजिबात बटरचा वापर करू नका. प्लेन सूप घ्या. टेस्ट अगदी एक नंबर झालेली आहे.